नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये मग डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म असेल 2 वर्षाचा डिप्लोमा लेवलचा कोर्स किंवा बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म जी की 4 वर्षाची डिग्री आहे ती असू दे. यामध्ये ज्यांनी ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट केलेले आहेत ते विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, एकच प्रश्न वारंवार कमेंट करून विचारत आहेत, ते म्हणजे कॉलेजची यादी जी द्यायची आहे, अर्थात तुम्हाला ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे अशा कॉलेजची जी यादी द्यायची असते, ज्याला आपण कॅप राऊंड म्हणतो, ऑप्शन फॉर्म भरणं म्हणतो, ते कधीपासून सुरू होईल हा प्रश्न अनेकांनी विचारलेला आहे. तर हे जे कॅप राऊंड आहे ते कधीपासून सुरू होईल, ऑप्शन फॉर्म कसा व कुठे भरायचा असतो, तो भरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची असते, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी एक महत्त्वाची विनंती, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण फार्मसी ॲडमिशनच नाही तर करिअर असेल, औषधं, आरोग्यविषयक माहिती, शिवाय नंतर ॲडमिशन झाल्यानंतर देखील कशा पद्धतीनं अभ्यास करायचा, अशा सगळ्या गोष्टीवरती आपण सविस्तर मार्गदर्शन करतो. आणि तुम्ही यापूर्वीचे देखील आपले व्हिडिओ बघितले असतील तर लक्षात आला असेल की मी कुठलीही माहिती वरचेवर किंवा थोडीच माहिती देतो आणि काही राखून ठेवतो असं नाही. खूप सविस्तर आणि डिटेलमध्ये जाऊन प्रत्येक अपडेट योग्य वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवतो. माझी आई हॉस्पिटलाइज आहे तरी देखील मी वेळात वेळ काढून जे काही तुमचे डाऊट्स आहेत ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत असतो. आणि माझी अपेक्षा इतकीच आहे की मी इतर यूट्यूबरप्रमाणे मुद्दामून जास्त वेळ घालवावा, व्हिडिओ लेंदी करावा किंवा थोडीच माहिती द्यायची, बाकीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये द्यायची, असा कुठलाही प्रकार करत नाही. मग माझी अपेक्षा काय आहे, मी जर इतके माझे एफर्ट्स टाकतोय प्रत्येक व्हिडिओ बनवायला, एवढा वेळ एनर्जी इन्व्हेस्ट करावी लागत असेल, एकच अपेक्षा आहे, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं, कारण यूट्यूबच्या अल्गोरिदममुळं व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर त्यासाठी या गोष्टी गरजेच्या असतात. आणि माझा एक ड्रीम आहे की 25 सप्टेंबर जो की वर्ल्ड फार्मसिस्ट डे असतो त्याच्या अगोदरपर्यंत मला 1 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांची सोबत खूप महत्त्वाची आहे. सो जास्त वेळ नाही घालवत, एक मनातली इच्छा होती आणि तुमच्यामुळंच चॅनल आहे, त्यामुळं तुमच्यापर्यंत ती इच्छा व्यक्त केलेली आहे. आता माहिती घ्यायला सुरुवात करूया. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही टप्पे असतात. त्यामधला पहिला टप्पा असतो रजिस्ट्रेशन करणं, फॉर्म भरणं आणि फॉर्म व्हेरीफाय करून घेणं. तर हा टप्पा डिप्लोमा आणि डिग्री डी फार्म आणि बी फार्म दोन्हीच्या बाबतीत हा जो टप्पा आहे तो पूर्ण झालेला आहे. त्यानंतर पुढचा टप्पा असतो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणं, ज्याला आपण तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणतो. बी फार्मच्या बाबतीत, बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मच्या बाबतीत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येऊन गेलेली आहे. डिप्लोमाची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे डी फार्मची ती येणार आहे 12 सप्टेंबर 2025 रोजी. अर्थात प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर ग्रीव्हियन्स पिरियड असतो. बी फार्मचा ग्रीव्हियन्स पिरियड संपलेला आहे ऑलरेडी. डिप्लोमाचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 12 सप्टेंबरला आल्यानंतर 13 ते 15च्या दरम्यान तुमचा ग्रीव्हियन्स पिरियड असेल. अर्थात ग्रीव्हियन्स पिरियड झाल्यानंतर असते फायनल मेरिट लिस्ट, ज्याला आपण म्हणतो अंतिम गुणवत्ता यादी. ओके, तर अंतिम गुणवत्ता यादी फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर पुन्हा जर काही बदल झाले नाही तर या ठिकाणी तुमचं कॅप राऊंडचं शेड्यूल येत असतं. कॅप राऊंड म्हणजे काय, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसिजर असते, त्याच्या प्रवेश फेऱ्या असतात. आता यावेळी किती कॅप राऊंड असणार आहेत, तर यावर्षी 4 कॅप राऊंड असणार आहेत. यापूर्वी 3 कॅप राऊंड होते, यावर्षी 4 कॅप राऊंड असणार आहेत. कॅप राऊंड म्हणजे काय, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस प्रवेश फेरी असते, केंद्रीयभूत प्रवेश फेरी. अर्थात यामध्ये काय करायचं असतं, तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा असतो. अर्थात ऑप्शन फॉर्म भरणं म्हणजे काय, तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा कॉलेजची एक यादी तुम्हाला द्यायची असते. मग ती कुठे द्यायची असते, तर लक्षात ठेवा, बी फार्मच्या बाबतीत CET सेलच्या वेबसाईटवरती जिथं रजिस्ट्रेशन केलं तिथं तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लॉग इनमध्ये ऑप्शन फॉर्म भरायचा असतो आणि डिप्लोमाच्या DTEच्या वेबसाईटवरती. अर्थात हे विद्यार्थ्यांना त्यांचा लॉग इन, ॲप्लिकेशन ID, पासवर्ड हे टाकून त्यांना त्यांच्या लॉग इनमधून स्वतःला ऑप्शन फॉर्म भरायचा असतो. मग ऑप्शन फॉर्म भरताना तुम्ही किती कॉलेजेस टाकू शकता, तर लक्षात ठेवा, मिनिमम तुम्हाला 1 कॉलेज टाकता येतं आणि जास्तीत जास्त 300 कॉलेज टाकता येतात. तर मग काय तुम्ही 300 कॉलेजेस टाकणार का, किंवा मिनिमम 1 टाकता येतं म्हणून 1च टाकणार का, तर असं नाही विद्यार्थी मित्रांनो. कॉलेजची यादी देत असताना तुम्हाला तुमच्या पसंतीच्या उतरत्या क्रमानं द्यायचे आहे आणि जे कुठलंही कॉलेज तुम्ही टाकणार आहात तर त्या कॉलेजला तुम्ही प्रवेश घेणारच आहात याची खात्री करून घ्या, कारण यावर्षीपासून बदल झालेले आहेत. तो बदल काय झालेला आहे, यापूर्वी कसं होतं, कॅप राऊंडमध्ये फक्त पहिल्या क्रमांकाचं कॉलेज लागलं तर तुमचं ॲटो फ्रीज व्हायचं पूर्ण 3 राऊंडमध्ये. पण आता कसं झालेलं आहे, पहिल्या कॅप राऊंडमध्ये पहिल्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं तर ॲटो फ्रीज होईल. ॲटो फ्रीज होईल म्हणजे काय, ते कॉलेज तुम्हाला घ्यावंच लागतं, पुढच्या राऊंडला जाता येत नाही. दुसऱ्या कॅप राऊंडमध्ये काय होणार आहे, पहिल्या 3 पैकी कुठलंही कॉलेज मिळालं तर ते ॲटो फ्रीज होणार आहे. तिसऱ्या कॅप राऊंडमध्ये पहिल्या 6 पैकी कुठलंही कॉलेज मिळालं तर ॲटो फ्रीज होणार आहे. आणि चौथ्या कॅप राऊंडमध्ये जे कुठचं कॉलेज तुम्हाला मिळेल ते घ्यावंच लागेल.
ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा झालेला बदल आहे. या बाबतीत ऑलरेडी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. अर्थात आता कॉलेज निवडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज हे किमान 15 ते 16 वर्ष जुनं असावं. बी फार्मच्या तिथे 4 बॅच पासआउट झालेल्या असाव्या. डिप्लोमा असेल तर किमान 8 ते 9 बॅच पासआउट झालेल्या असाव्या. कॉलेज जुनं असणं गरजेचं आहे. आता महाराष्ट्रात एक इश्यू चालू आहे, ते म्हणजे अनेक असे कॉलेज आहेत की ज्यामध्ये लॅब फॅसिलिटी, त्या ठिकाणी असणारी इन्फ्रास्ट्रक्चर, त्या ठिकाणी असणारे इन्स्ट्रुमेंट, प्राध्यापक ह्याची कमतरता असल्यामुळं जवळपास 174हून अधिक डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही मिळून कॉलेजेसवरती त्यांना कारणे दाखवा नोटीस दाखवलेली आहे. इथे मी न्यूज दाखवतो तुम्हाला. तर इथे बघू शकता, फार्मसी कॉलेजेस ॲडमिशन बॅन, राज्यातील 174 फार्मसी महाविद्यालयांना प्रवेश बंदी. तर लक्षात ठेवा, हे कॉलेजेस जर कोर्टात गेले तर कदाचित पुन्हा ॲडमिशनला डिले होऊ शकतो, म्हणजे याची अजून खात्री नाही. पण हे असे जे कॉलेजेस आहेत ते तुम्ही निवडले नाही पाहिजेत. म्हणून मी जे पॅरामीटर सांगतोय, उगीचच डोळे झाकून कमी गुण आहेत म्हणून कुठलंही कॉलेज टाकू नका. ते कॉलेज कुठं आहे तिथे एकदा शक्य झालं जवळ असेल तर भेट द्या. लांबच्या कॉलेजला ॲडमिशन घेत असाल तर तिथे हॉस्टेल फॅसिलिटी आहे का, त्या ठिकाणी अगोदर शिकलेल्या विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू काय आहेत, या गोष्टींची खरंच माहिती घ्या. एक कळकळीनं खूप डिटेल मी सांगतोय. आणि लक्षात ठेवा, इतकं सविस्तर मी खात्री देतो, 101% खात्री देतो की यूट्यूबवर असा एकही मराठी किंवा कुठल्याही इतर भाषेतही असा कुठलाही यूट्यूबर नाही की जो इतक्या खोलवर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून सविस्तर माहिती देतो. बाकीजण केवळ व्ह्यू मिळावे आणि व्हिडिओ जास्त मोठा व्हावा आणि म्हणून प्रत्येक वेळी प्रत्येक टॉपिकवरती 3-4 व्हिडिओ बनवून कन्फ्युजन करावं. असं कन्फ्युजन आज तागायत मी कधीही केलेलं नाही आहे. केवळ तुम्हाला सविस्तर माहिती मिळावी, तुमचं नुकसान होऊ नये, ही माझी कायम प्रायोरिटी असते. तर लक्षात ठेवा, जेव्हा कॅपराऊंड सुरू होतील, ऑप्शन फॉर्म भरताना मोजके जिथं तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे, ज्या कॉलेजची माहिती आहे, असेच मोजके 15 ते 20 कॉलेज टाका. आणि लक्षात ठेवा, ते कॉलेज असे असावे की ज्याबाबत काहीतरी तुम्हाला माहिती आहे, ते कॉलेज जुनं असावं, PCI अप्रुव्हल असावं. ठीक आहे. अर्थात आता कॉलेजची यादी कुठे शोधाल, कॉलेजची माहिती कुठे मिळेल, तर लक्षात ठेवा, CET सेलच्या वेबसाईटवरती बी फार्म आणि DTEच्या वेबसाईटवरती डी फार्म यांचे जुने कॅपराऊंड कट ऑफच्या फाईल आहेत, त्यामध्ये तुम्हाला कॉलेजची यादी, कॉलेजची माहिती मिळेल. फक्त काय असतं, कोणतं कॉलेज कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे किंवा जिल्हानिहाय कॉलेजची यादी कुठेही उपलब्ध नाही. आणि मी काय केलेलं आहे, मागच्या वर्षीचा जो डेटाबेस होता तो एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे. अर्थात त्या जे जिल्हानिहाय म्हणजे जिल्ह्यानुसार कॉलेजच्या PDF फाईल, युनिव्हर्सिटीनुसार कॉलेजच्या PDF फाईल, त्याशिवाय गव्हर्नमेंटच्या वेगळ्या PDF फाईल, अशा पद्धतीनं मी जो डेटा एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे बी फार्म कॉलेजचा, तो मी या ठिकाणी अवेलेबल करून दिलेला आहे. आणि त्याची फी ठेवलेली आहे ती अतिशय माफक ठेवलेली आहे. फी का ठेवलेली आहे, जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळते तेव्हा त्या गोष्टीची तितकी व्हॅल्यू राहत नाही. आणि आम्ही देखील या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेला आहे आमचा टाईम, कारण मी माझा जॉब, घरच्या जबाबदाऱ्या, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून या गोष्टी करत असतो. आणि मला खात्री आहे की मी माझ्या परीनं बेस्ट देत असतो, सगळ्या गोष्टी डिटेल देत असतो. त्या PDF फाईल जर तुम्ही परचेस नाही केल्या तरी देखील तुम्हाला ही सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला कट ऑफच्या फाईलमध्ये मिळेल. पण तिथे तुम्हाला फक्त कट ऑफ आणि कॉलेजचं नाव मिळेल, जिल्हानिहाय किंवा गव्हर्नमेंट किंवा युनिव्हर्सिटी वाईज कॉलेजची यादी मिळणार नाही. आणि त्यासाठी मी जी एनर्जी, टाईम इन्व्हेस्ट केलेला आहे त्यासाठी अतिशय कमी फी ठेवलेली आहे, जी कोणालाही परवडेल. तर खाली जी मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथे जाऊन तुमचा जो ईमेल ID आणि मोबाईल नंबर आहे तो टाका. त्या ईमेल ID वरती पेमेंट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्या कॉलेजच्या PDF फाईल फॉरवर्ड केल्या जातील. होप सो दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. आणि अजून एक इच्छा व्यक्त करतो, मला 1 लाख सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण करायचे आहेत आणि त्यासाठी तुमची सोबत महत्त्वाची आहे. होप सो व्हिडिओ खूप लेंदी होत चाललेला आहे. आणि एक आपला महाराष्ट्रातला फार्मसी करिअर ॲडमिशन मायबोली मराठीतून माहिती देणारा सगळ्यात मोठा यूट्यूब चॅनल आहे. त्यामुळं मी 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करायचं जे स्वप्न बघितलेलं आहे ते तुमच्या पाठिंब्यानं पूर्ण होऊ शकतं. म्हणून मी एक तुम्हाला रिक्वेस्ट करतो की सगळ्यांनी सबस्क्राईब करा, ज्यांनी केलं नसेल अजून सबस्क्राईब. त्याशिवाय जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्या सगळ्यांसोबत व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्ही मला 1 लाख सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण करून दिले तर त्या सर्व PDF फाईल मी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला अवेलेबल करून देईल. ओके, ठीक आहे. तर इथेच थांबूया. व्हिडिओ खूप लेंदी होत चाललेला आहे. थोडंसं घरच्या जबाबदारी आहेत, आई आजारी आहे, ह्या सगळ्या गोष्टी टाईम मॅनेज करून मला हे सगळं बघावं लागतं. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.